कडनं देखील 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे आणि षटकार हॅट्रिक साठी तब्बल 25,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे। इतकं मोठं कॅश प्राइज आपण पाहताय। शादाबभाई नजे यांनी पुरस्कृत केलेल्या आमदार चषक 2025 मध्ये आज खऱ्या अर्थाने शादाबभाई नजे हे चांगले झोपतील, कारण की गेल्या 11 रात्री जे टेन्शन आपण पाहताय, प्रत्येक रात्रीमध्ये आपण पाहताय 6 तारखेला बरोबर या स्पर्धेमध्ये पाऊस पडला, त्यानंतर मात्र आयोजकांची उडालेली ती तारंबळ, त्यानंतर खुराम नजे असतील, फरहान भाई असतील आणि त्यांची संपूर्ण आयोजन कमिटी त्यांनी घेतलेली ही मेहनत, संदीप गायकवाड असतील, भरपूर मेहनत घेतली आहे। ही स्पर्धा त्यांना यशस्वी करायचीच होती। इथून बॉल आता तो निसटलाय, तोपर्यंत एक डाव कंप्लीट झाले। पंच इथून आमच्याकडे वळतात, लेग बाईट्स आता हातपाय हालायला सुरुवात झाली आहे। सरफराजजी नजे साहेबांकडनं 2000, तर गुरुनाथजी डायरे यांच्याकडनं 500, एकूण 2500 रुपयाचं कॅश प्राइज इथे असेल। ते मात्र संदीप गायकवाड सरांसाठी एक डान्ससाठी। आणि आता साहिल डीजे साहिलला त्यांनी इशारा देखील केलाय की तू गाणी सेट करून ठेव, आणि डोका खालती आणि पाय वरती असा व्हाईट बॉल जर का दिला तर या स्पर्धेचे मुख्य आयोजक शादाबभाई नजे यांच्याकडनं तब्बल 5000 रुपयाचं कॅश प्राइज। दांडी गुल पुढच्या दाराला उभे राहिले, पाठीमागचा दार उघडा ठेवला, चोर चोरी करून निघून गेलाय। इथे मात्र फलंदाज बाद। गायकवाड यांचं आवडीचं गाणं आपण वाजवा। हॅलो, सन्माननीय आमचे साजिदजी नजे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, या ग्राउंड वरती आहेत। त्यांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती या। सरफराजजी नजे साहेबांकडून आपण पाहताय षटकार हॅट्रिक साठी 25,000, संदीप गायकवाड यांच्या डान्स साठी 2000 आणि गुरुनाथजी डायरे यांच्याकडनं 500, 2500 रुपयाचं कॅश प्राइज। आडवा बाट मधून फटका केला, क्षेत्ररक्षक आहे, जज करतायत, चांगलं जजमेंट, जेल पकडली आहे, बॅक टू बॅक विकेट मिळवली तेजसनं। जबरदस्त गोलंदाजी आपण पाहताय धनवी 11 तलवडी टीमच्या अगेन्स्ट मेगा फायनलच्या मॅच मध्ये। डीजे थँक्यू डीजे। 12 रात्रीचा त्रास एका झटक्यात गायब। जलवा संदीप गायकवाड यांचा। गाणं सेटच ठेवा। खतरनाक। गौतमी पाटीलही फिकी पडेल। नक्कीच नक्कीच अजय सर, आपण पाहताना गौतमी पाटीलनं जर का डान्स पाहितला ना तर त्या देखील म्हणतील की खरंच चांगला डान्स। ऑन हॅट्रिक गोलंदाज तेजस, गोलंदाजी ट्रॅक वरती कमालीची गोलंदाजी मेगा फायनलच्या मॅच मध्ये। जनुमान वाकस टीमचा हा कोहिनूर आहे। जाजावेली आपण पाहताय भगवान दलवी तेजस या गोलंदाजाकडे गेले, त्यावेळी तेजसनं ती करामत केली आहे। ऑन हॅट्रिकचा बॉल हवेमध्ये, कैलास वैकरे चेंडू काल्याने पकडले, जेल हॅट्रिक कंप्लीट झाली आहे। गोलंदाज तेजस्वी। डीजे
सन्माननीय गुरुनाथजी डायरे यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी तब्बल 3000 रुपयाचं कॅश प्राइज होतं आणि ते आता मात्र मिळत आहे तेजस या गोलंदाजाला. गुरुनाथजी डायरे साहेबांनी प्रत्येक बॉल वरती खऱ्या अर्थाने कॅश प्राइज लावलं होतं. धावसंख्या 8 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. धनवी 11 तलवडे टीमच्या काय बॅटिंग राहिली होती आजच्या रात्रीमध्ये. संपूर्ण रात्रीमध्ये धनवी 11 तलवडे टीम प्रत्येक गोलंदाजावरती आक्रमण चढवलं होतं. मग त्याच्यामध्ये आपण पाहताय गुरु बाबरे असतील आणि त्यानंतर आपण पाहताय अक्षय असेल, अगदी आपण पाहताय संदीप असतील, परेश असेल, प्रत्येकानं कॉन्ट्रीब्युशन करत असताना मोठे फटके मारले होते. परंतु जय हनुमान वाकस टीमच्या गोलंदाजाच्या समोर आपण पाहताय मोठा फटका इथून मात्र मारूच देत नाहीयेत. आणखीन एक चांगला बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न भगवान दलवी इथून मात्र आपली ताकद मैदानाच्या आतमध्ये दाखवतात. विकेट आली आहे, विकेट आली आहे, आणखीन एक विकेट आली आहे. आता स्ट्राईक वरती 8 धावा 8 धावा धावफलकावरती आहेत. 9 धावा धावफलकावरती आहेत. 9 धावा धावफलकावरती आपण पाहताय या दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना मेगा फायनलची मॅच बॅटिंग करते धनवी 11 तलवडे टीम. आतापर्यंत विकेट आल्यात त्या मात्र 9 या धावसंख्येवरती 4 विकेट आल्यात. आता स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहताय गुरु बाबरे आपल्याला पाहायला मिळतील. एखादा मोठा फटका गुरु बाबरेच्या बॅट मधून येणं खऱ्या अर्थाने अपेक्षित आहे. एखादा नक्कीच आपण पाहता या ठिकाणी एक मिनिट. पहिला बॉल लेग बायची एक धाव आली. पहिल्या ओव्हरमध्ये 8 होत्या, या ओव्हरमध्ये 1 आली लेग बायची. कैलास दादा, नितेश दादा आमच्या साथीलाच आहेत, अगदी आम्हाला चिटकून उभे आहेत, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. हा सॉरी, गणेश दलवी खऱ्या अर्थानं आमच्या साथीलाच आहेत, एकदम चिटकून उभे आहेत, थोडी देखील गॅप नाहीये. इथे देखील फटका समोरच्या दिशेने केला. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेसाठी वेगानं फिरले त्या ठिकाणी आपण पाहताय आणि दुसरी धाव देखील इथून कंप्लीट झाली. आणि 11 रिव्ह्यू घेतला. ओके, रनआउट साठी रिव्ह्यू घेतला. DRSचा वापर तिसऱ्या पंचांकडे आता निर्णय सोपवला जातोय. MTC लाईव्हच्या माध्यमातून चेक करूया इथून फलंदाज सेफ आहे की नाही ते चेक केलं जाईल. फिल्डिंग करणाऱ्या टीमचा हा रिव्ह्यू असेल. आणि यस, फलंदाज पोहोचलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11 आणि आता 12 बॉल मध्ये धावा बनवायच्या आहेत. त्या 12 बॉल 12 धावसंख्येची गरज. आणि आता अकरा धावा झाल्यात. 12 धावसंख्येची गरज आहे. 12 बॉल आणि 12 धावसंख्येची गरज. जो कारनामा खऱ्या अर्थानं तलवडे टीमनं केलाय. 6 बॉल मध्ये 5 धावसंख्येचा बचाव केलाय. तेवढा ताकदीचा गोलंदाज रुपेश त्या स्क्वॉड मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आता 12 बॉल मध्ये 12 धावसंख्येचा बचाव करायचा आहे. आता इथून 12 धावसंख्येचा बचाव कशा प्रकारे केला जाईल हे देखील आपल्याला पाहावं लागेल.
सन्माननीय सरफराजी नजे यांच्याकडून तब्बल बॅक टू बॅक 2 षटकार जर का आले ना तर 5,000 रुपयाचं कॅश, 25,000 रुपयाचं कॅश प्राइज आणि कॅश प्राइज असेल अगदी जाग्यावरती मोजून दिले जातील 25,000 2 षटकारांसाठी. जर 2 षटकार लगावले मॅच फिनिश झाली तर जय हनुमान वाकस टीमच्या फलंदाजांसाठी 25,000 रुपयाचं कॅश प्राइज. आणि सरफराज नजे साहेबांना हे षटकार पाहायचे आहेत खऱ्या अर्थानं. त्यांनी जेव्हापासून ते या मंचकावरती आले तेव्हापासून त्यांनी हा कॅश प्राइज लावलाय. तर आता मात्र ते षटकार इथून मारावे लागतील जय हनुमान वाकस टीमच्या फलंदाजांना. आणि भगवान दलवीकडे ती क्षमता आहे की तो इथून हे 2 षटकार मारून ही मॅच फिनिश करू शकतो. परंतु आता भगवान दलवी कशा प्रकारे बॅटिंग करेल मेगा फायनल आणि मेगा फायनल त्या या चमचमच्या ट्रॉफीवरती खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये चॅम्पियन जर का ठरायचं असेल तर भगवान दलवीला जबाबदारीनं बॅटिंग करावी लागेल. कारण की ज्या पद्धतीची गोलंदाजी दनवी 11 तलवडे टीमची राहिली आहे, मग तो समीर असो या रुपेश असो, प्रत्येकानं जबरदस्त गोलंदाजी केली आहे. आणि त्यांची फिल्डिंग जी खऱ्या अर्थानं त्यांची ओळख राहिली आहे. प्रत्येक फिल्डरनं खऱ्या अर्थानं चांगली कामगिरी केली आहे, धाबा बचाव केलात. आणि संपूर्ण पहा तुम्ही व्यासपीठावरती अगदी व्यासपीठ आमचा खचाखच भरलाय. इतके मान्यवर या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि प्रेक्षकांची गर्दी देखील आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. प्रेक्षक आणि दामत हे खऱ्या अर्थाने एक वेगळी समीकरण आहे. पहिला बॉल भगवान दलवीच्या बॅटमधनं बॉल चाललाय मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. मी म्हटलं होतं भगवान दलवीकडे ती क्षमता आहे, भगवान दलवीकडे ती ताकद आहे, तो एक कारनामा करू शकतो. त्याने कित्येकदा केलाय. पहिल्या बॉलवरती ठोकलाय षटकार. 12 बॉल मध्ये 12 धावसंख्येची गरज असताना पहिल्या बॉलवरती आलाय 6 षटकार. आणि अजून एक जर का षटकार आला तर सरफराजी नजे साहेबांकडनं मिळतील तब्बल 25,000 आणि चॅम्पियन ठरेल आमदार चषक 2025 चा जय हनुमान वाकस संघ. फटका फटका भगवान दलवीचा बॉल चाललाय आउट ऑफ द पार्क. ठोकलाय षटकार. चॅम्पियन ठरलाय जय हनुमान वाकस संघ. कॉंग्रॅच्युलेशन टीम. आणि सरफराज नजे यांच्याकडनं रोख 25,000 भगवान